नमस्कार, माऊलीज किचनमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण मकर संक्रांतीसाठी मस्त अशा तिळाच्या वड्या बनवणार आहोत। या वड्या बनवायला अतिशय सोप्या आहेत, अगदी 10 मिनिटांमध्ये होतात। इथे तुम्हाला पाक करायची सुद्धा गरज नाही, तर आपण बिना पाकातल्या छान महिना दीड महिना टिकणाऱ्या या वड्या कशा बनवायच्यात हे पाहून घेऊया आणि अगदी खुसखुशीत होतात। तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या रेसिपीला। तर इथे तुम्हाला मी वाटीचं आणि वजनी दोन्ही प्रमाण सांगणार आहे। तर इथे मी 1 वाटी भरून शेंगदाणे घेतले आहेत आणि 1 वाटी मी गावरान तीळ घेतले आहे। जर तुम्हाला हे गावरान तीळ नाही मिळाले तर जे पांढरे तीळ असतात ते घेतले तरी सुद्धा चालेल। तर 1 वाटी तीळ आणि 1 वाटी शेंगदाण्यासाठी आपल्याला 2 वाटी गूळ घ्यायचा आहे। हे झालं वाटीचं प्रमाण। वजनी प्रमाण हवं असेल तर इथे मी 125 ग्रॅम तीळ 125 ग्रॅम शेंगदाणे घेतले आहे आणि त्याच्या दुप्पट म्हणजे पाव किलो गूळ घेतला आहे। सर्वात अगोदर आपण कढईमध्ये आता शेंगदाणे छान खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचे। आपण शेंगदाणे चांगले भाजून घेतले की आपल्या वड्या ज्या आहेत त्या जास्तीत जास्त दिवस छान टिकतात। तर इथे बघा शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून झाले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून झाले की याची जी साल आहे ती काढून घ्यायची। आता कढईमध्ये आपण जे 1 वाटी तीळ घेतले होते ते घालून घेतले आहेत आणि हे सुद्धा आपल्याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही, एक 4 ते 5 मिनिटांमध्ये छान खमंग भाजले जातात। हलकासा रंग बदलला आणि तीळ चांगले तडतड उडायला लागले म्हणजे समजायचं तीळ मस्त भाजले आहेत। तर बघा तीळ छान भाजून झाले आहेत। आता आपण तीळ सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे। तर इथे जे शेंगदाणे होते त्याची मी साल काढून घेतली आहे आणि जे तीळ होते ना ते सुद्धा पूर्णपणे थंड झाले आहेत। आता ज्या प्लेटमध्ये आपण वडे सेट करणार आहोत त्या प्लेटला तुपाने ग्रीस करायचं आणि ही प्रोसेस आपल्याला सुरुवातीलाच करून घ्यायची आहे म्हणजे नंतर अजिबात आपली घाई होत नाही। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे घातले आहेत आणि आपल्याला चालू बंद करत हे मस्त असे बारीक करायचे आहेत म्हणजे दाणेदारच आपण ठेवणार आहोत, खूप जास्त बारीक करायचं नाही। तर इथे बघू शकतात आपले शेंगदाणे मस्त असे आपण बारीक करून घेतले आहेत आणि अगदी दाणेदार याचा टेक्स्चर आहे। तर याच पद्धतीमध्ये आपल्याला तीळ सुद्धा छान बारीक करायचे आहेत। आता तीळ आणि शेंगदाणे एकत्र नाही तर वेगवेगळेच आपण बारीक करून घेणार आहोत। तीळ सुद्धा बारीक करताना अगदी फक्त चालू बंद करा, खूप जास्त फिरवू नका, नाहीतर तिळाला तेल सुटलं जातं आणि आपलं जे हे मिश्रण आहे ना हे मोकळं न राहता थोडंसं चिकट होऊ शकतं। तर आता बारीक करून घेतलेल्या तीळ आणि शेंगदाण्यामध्ये इथे मी अर्धा चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालत आहे, यामुळे खरंच खूप छान चव येते। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि बाजूला ठेवून देऊ। तर इथे कढईमध्ये 1 चमचा इतकं तूप घालत आहे। तुपामुळे वडीला छान चकाकी येते आणि चव सुद्धा मस्त लागते। आता यामध्ये 2 वाटी आपण बारीक जो कापलेला गूळ आहे तो घालत आहे। वजनी हा 250 ग्रॅम इतका गूळ आहे। आता आपल्याला गॅसची जी आच आहे ना थोडीशी मोठी करायची आहे आणि हा गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे। आपण इथे बिना पाकातल्या या मस्त वड्या करणार आहोत, त्यामुळे पाक करायची अजिबात आपल्याला गरज येते नाही। फक्त हा गूळ आपल्याला सुरुवातीला विरघळून घ्यायचा आहे। तर बघा अगदी 1-2 ते 3 मिनिटांमध्ये हा गूळ मस्त असा विरघळला जातो। आता इथून पुढे फक्त याला अजून मिनिटभर आपण हा थोडासा मंद आचेवर शिजवून घेऊ। तर असे यावर बबल यायला सुरुवात झाली ना की गॅसची आच मंद ठेवायची आणि जे बारीक केलेलं मिश्रण होतं ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं। आता आपल्याला हे मिश्रण सर्व छान एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। गॅसची आच तुम्हाला मंद ठेवायची आहे। या प्रोसेसला फक्त 1 ते 1.5 मिनिटं लागतात आणि 1.5 मिनिटामध्ये हे सर्व छान एकत्र येतं। कढईपासून हे मिश्रण असं वेगळं व्हायला सुरुवात झाली म्हणजे समजायचं वडी सेट करण्यासाठी आपलं हे जे मिश्रण आहे अगदी पूर्ण तयार आहे। तर आता आपण हे ज्या प्लेटला आपण तुपाने ग्रीस करून घेतलं होतं त्या प्लेटवर हे जे मिश्रण आहे काढून घेऊया। आता गरम गरम असतानाच आपल्याला हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे। तर तुम्हाला किती जाड किंवा किती बारीक अशा वड्या हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे थोडंसं स्प्रेड करून घ्या, पण ही प्रोसेस तुम्हाला गरम असतानाच करायची आहे। तर मी चमच्यानेच हे मस्त असं व्यवस्थित पसरवून घेत आहे। मिश्रण व्यवस्थित स्प्रेड करून झाल्यावर यावर मी थोडेसे सफेद तीळ घालणार आहे, ते भाजून घेतलेलेच आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही घालू शकतात, पण ते देखील तुम्हाला सुरुवातीलाच घालायचे आहे। त्यानंतर मी हे चमच्याने थोडेसे दाबून घेणार म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित दाबले जातात आणि मग वडी आपण जेव्हा कट करतो ना तेव्हा ते पडत नाही। आता इथे आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं हे मिश्रण असं ठेवायचं आहे म्हणजे थोडं सेट होऊन द्यायचं आणि त्यानंतर त्याच्या तुम्ही वड्या पाडायला घ्या।
तर इथे एक 5-7 मिनिटं झाले आहेत. मिश्रण अगदी व्यवस्थित आपलं हे सेट झालं आहे. आता तुम्हाला हवे त्या आकाराच्या तुम्ही याचे वड्या पाडून घेऊ शकता. तर बघा अगदी परफेक्ट अशा आपल्या या वड्या पडत आहे. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या, की मिश्रण सुरुवातीला गरम असताना लगेचच कट करून घेऊ नका. थोडंसं सेट होऊ द्या आणि त्यानंतर मग तुम्ही हे कट करून घेऊ शकतात. तर अगदी झटपट अगदी 10 मिनिटामध्ये मस्त अशा आपल्या तिळाच्या वड्या बनल्या जातात आणि चवीलासुद्धा मस्त लागतात. तर ही रेसिपी खूप सोपी आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा तरी मस्त अशा या तिळाच्या वड्या करून बघा. तर इथे या वड्या हव्या त्या आकारामध्ये कट करून झाल्यावर आपण एक अर्धा पाऊण तास हे असंच बाजूला सेट होण्यासाठी ठेवणार आहोत आणि त्यानंतर मग तुम्ही कोणत्याही डब्यामध्ये या वड्या भरून ठेवला तर महिना दीड महिना अगदी तशाच राहतात. तर इथे बघू शकता जवळ मी अर्धा तास हे मिश्रण असं बाजूला सेट होण्यासाठी ठेवलं होतं आणि आपली वडी अगदी परफेक्ट अशी सेट झाली आहे. आता आपण या बाजूला काढून घेऊया. तर बघू शकतात मस्त असं टेक्स्चर आलं आहे आणि वडीसुद्धा बघा मस्त अशी एकदम खुसखुशीत बनली आहे. आता यामधली एक वडी मी तुम्हाला मोडून दाखवते म्हणजे तुम्हाला देखील कळेल की आपल्या वड्या या छान खुसखुशीत बनल्या आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतील इतक्या या मस्त झाल्या होत्या. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा करून पहा. पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा. अजूनपर्यंत चॅनलला लाईक केलं नसेल तर जरूर लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत देखील शेअर करा. धन्यवाद.